मॉर्निंग गाईस. तर सकाळचे 5 वाजलेले आहेत. एवढे सकाळी उठण्याचं कारण की आज गावची यात्रा आहे. आणि हे बघा अलेक्सा पण म्हणते उठा उठा, अलेक्सा स्टॉप. आता तिला काय माहिती गावाला जायचं म्हणून तिच्या अलार्मच्या आधी उठलेलो आहे मी. गावाला जायचं म्हटलं नीटनेटकं जायला लागेल. आत्ताच गाडी वगैरे धुतली आणि आता आंघोळ वगैरे करायची आहे. अजून तर काय आवरलेलं नाही आहे. हे बघा सगळं पटपट आवरून घेतलं आणि आता बॅगा वगैरे भरूयात गाडीमध्ये आणि निघूयात अंतरवलीला आपल्या गावच्या यात्रेला. आता गावाच्या जवळजवळ आलो आणि हे बघा इथं एवढं ऊन आहे ना की ते मृगजळ म्हणतो ना आपण, की लांबून रस्ता जाताना बघा तुम्हाला समोर पाण्यासारखं दिसतं. ते इथं दिसतंय. कॅमेरामध्ये दिसत असेल पण मला डोळ्याने क्लिअर दिसत होतं. आता या गाडीच्या मागं बघा तुम्हाला दिसेल. हे बघा हा जो भाग आहे ना तिथं मृगजळ दिसतं. फायनली आता गावात आलेलो आहे. हे बघा बॅनर वगैरे लावलेले आहेत आणि इथंच आपल्या गावची यात्रा भरणार आहे. आणि आपलं घर यात्रेच्या ठिकाणापासून उजवीकडे आहे. आता आपण घरी जाऊयात, थोडा आराम करूयात. हे बघा हे घर आलो आहे. आता सगळा पसारा इकडे तिकडे आहे. थोडा आवराआवरी करूया संध्याकाळपर्यंत. आणि हे बघा घरासमोरचं निसर्ग बघा, टेकडीवरती घर आहे आणि समोर अख्खं मोकळं झाडं, पटांगण, वावर, शेती सगळं आहे. आता त्याला गावाकडचं वातावरण बघा ना, कोंबड्या मस्तपैकी फिरतात आहे. आणि आम्ही खाल्लेलं ते खरबूज वगैरे होतं ते कोंबड्या खातात आहे. त्याच्यामुळं साफसफाईची बी गरज नाही, आपोआप कोंबड्या सगळं साफ वगैरे करून ठेवून जातात. चला आता आराम वगैरे झाला आहे. घरी आलो, थोडं फ्रेश झालो, घर पण स्वच्छ केलं आणि आता निघालो आहे संदलला. आता संदलचा टाईम झाला आहे गावात. तर आता हे बघा तिकडं चाललं आहे. हा वस्तीवरून खाली जायचा आमचा रस्ता, हायवे. हा बघा रस्ता. सनसेट खरंच भारी दिसतो. उद्या जर थांबलो ना, आज तर काही शक्य नाही मला दाखवायला. उद्या तुम्हाला मी उद्याचा सनसेट दाखवू शकतो कसा असतो तो. आणि म्हणजे आमच्या इथं कसा असतो तुम्हाला सनसेट माहितीच आहे, पण आमच्या इथं कसा असतो. चला हे बघा डीजे आलाय. सगळी तयारी करता सगळेजण गावात येतं संध्याकाळ झाली आणि सगळे लोक शेवटी गावात जिथून संदल चालू होते तिथं जमा झाले. पण तुम्हाला त्यात आमच्या गावची आणखीन एक खासियत दाखवतो. हे बघा हे मारुतीचं मंदिर आणि मध्ये रस्ता आणि त्याच्या पलीकडेच ही दर्गा आहे. म्हणजे दर्गा आणि मारुतीचं मंदिर याच्यामध्ये फक्त एका रस्त्याचं अंतर आहे. आता तुम्ही बघू शकता की सगळी तयारी झालेली आहे पण लोक सगळे थांबलेले आहेत. तर का थांबलेत हे पण मी तुम्हाला सांगतो की मारुतीच्या मंदिरासमोर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास चालू आहे. त्याच्यानिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी दररोज आमच्या गावातली मुलं इथे जमत असतात आणि त्यांना मानवंदना देत असतात. तशीच मानवंदना आजही चालू होती. त्याच्यामुळे सगळे मुस्लिम बांधव जे आहेत आमच्या गावचे किंवा सगळी लोक ते सगळी तयारी झालेली असताना पण थांबलेले होते. का तर यांची मानवंदना होऊ द्यात, त्याच्यानंतर आपण आपली संदल चालू करूयात. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्याचं झालं, लगेच संदल चालू करण्यात आली. हे पाहू शकता तुम्ही की ही जी चादर आहे या चादरची मिरवणूक अख्ख्या गावातून काढली जाते. खूप वाजत गाजत ही मिरवणूक असते. पण तुम्ही हे पण पाहू शकता की ह्यावेळेस आम्ही लेझिम आणायचं ठरवलं होतं. कारण की महाराष्ट्राची किंवा आपल्या गावची जी जुनी परंपरा आहे, जुनी माणसं जी लेझिम खेळतात ते तरुण पिढीनेही शिकलं पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गावकऱ्यांनी विचार केला की आपण लेझिम परत चालू करूयात. आणि त्यामुळं यावर्षी यात्रेत विशेष आकर्षण म्हणजे लेझिम होतं. आणि लेझिम खेळायला बाहेरचं कोणी नाही, जी गावातली माणसं आहेत
ते सगळे मिळून लेझिम खेळत होते. त्याच्यामुळे म्हटलं मी पण ट्राय करू. तर मी लेझिम हाती घेतलं, पण मला तर काय एवढं जमत नाही किंवा मी खेळलेलो देखील नाही आहे. कारण आपल्याला पुण्यात कुठल्या शाळेत मला वाटत नाही शिकवतात म्हणून लेझिम. त्याच्यामुळे मी जसं जमलं तसं ट्राय केलं, नाचलो लेझिम घेऊन. थोडंफार प्रयत्न केला खेळायचा लोकांकडे बघून, पण अर्धा 1 तास लेझिम खेळलो, कारण त्याच्यापेक्षा जास्त काही आपल्याला जमलं नाही. तर खूप सारे लोक मी हँग झालो टोटली, की माझे पप्पा पण लेझिम खेळत होते, त्यांना कसं काय लेझिम येत असेल. खरं तर त्यांचं लहानपण इथंच गेलं, त्याच्यामुळे त्यांना शाळेत शिकवलं असणार आहे, पण ते पण खूप सारं लेझिम खेळले. चला, अशी गाणी म्हणत म्हणत, गाणी ऐकत ऐकत, बँजोवरती आनंद उत्साह साजरा करत करत ही संदल अख्ख्या गावातून फिरत होती. ते बघू शकता तिथं ती संदल आत्ता आलेली आहे. आता ही संदल गावच्या थोडी पुढं आलेली आहे. ही बघू शकता संदल आता इथून वरती येईल आणि इकडे पुढे तुम्ही बघू शकता की 2-2 बेंचो लावलेले आहेत. आणि आता आमच्या गावची खासियत तुम्हाला दाखवतो. आमचं गाव जामखेडपासून जवळ आहे, तर आमच्या इथं लोककलेला कमी नाही. आणि जामखेड म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे की इकडं काय फेमस आहे. त्याच्यामुळे इकडे त्या बाया नाचायला आणल्या होत्या, तर आमच्याकडे त्यांना कोलाटणे असं म्हणतात. तर त्या कोलाटण्यांचा डान्स इथं गावातल्या पोरांनी ठेवला होता. तर सगळी लोकं तिकडं ते बघायला जमली होती. इकडे एका बाजूला संदल चालू आणि एका बाजूला हे. तर हे काही गावकऱ्यांना थोडं पटलं नाही, की म्हटले असं कसं 2-2 कसं काय करू शकता, एक गावाची एक जत्रा व्हायला पाहिजे. म्हणून मग काय केलं की नंतर सगळे एकत्र आले आणि म्हटले थोडा वेळ तुमचा कार्यक्रम थांबवा आणि इथं आम्हाला परत एक लेझिमचा डाव खेळू द्या. म्हणून परत त्या स्टेजवरती त्या कोलाटणींना थांबवलं आणि म्हटलं आम्हाला इथं लेझिम खेळायची आहे. आणि इथं परत एक लेझिमचा डाव, मस्तपैकी डाव, चांगला डाव चालू झाला आणि सगळ्या तरुण पोरांनी देखील लेझिममध्ये भाग घेतला.
अर्धा ते पाऊण तास लेझिम खेळल्यानंतर म्हटलं आता बाद झालं इथं, चला पुढं. मग परत तिथून थोडं पुढं आल्यानंतर एका चिंचेच्या झाडाखाली मोकळी जागा भेटली, मग तिथे परत लेझिम कडाव चालू केला. आणि आता तर गावातले खूप सारे पोरं आणि तरुण लोक यामध्ये सहभागी झाले होते. बघा हे लेझिम कसं खेळतात ते एकदा नक्की बघा. चला खूप वेळा लेझिम, खूप जास्त वेळा लेझिम खेळून शेवटी संदल परत दर्ग्यापाशी आले. आणि हे बघू शकता इथे हा दर्गा आहे आणि त्याच्यावरती लाईटिंग वगैरे केलेली आहे. बरोबर 12 वाजता ही संदल सगळी फिरून दर्ग्यासमोर आणलेली आहे. आणि त्याच्यावरती जी चादर होती ती चादर आता इथे आतमध्ये चढवली जाईल. तर हे बघू शकता बघा, आता इकडून ही चादर येईल. हे बघा हीच ती चादर जी अख्ख्या गावभर फिरवली होती आणि ती आली आणि आतमध्ये आता त्या अवघडे बोवांवरती ती चढवली जाईल. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा सकाळी लवकर उठून पहिलं देवाला प्रसाद दाखवायला चाललो आहे. तर हा बघा, हा मलिदा चपाती, गूळ आणि बडीशेप यांच्यापासून बनवलेला हा मलिदा देवाला प्रसाद म्हणून चढवला जातो. तर आज तिकडं चाललं. तर जाता जाता पाहिलं तर आता दुकानं यायला चालू झालेली आहेत. ती जत्रेची घोडीशेवर एवढ्या खेळणी वगैरे मिळतात, ती दुकानं यायला चालू झाली. हे बघा बारकी पोरं कशी उड्या मारतात ते. तर अशी दुकानं यायला चालू झालेली आहेत. आता कुठंतरी गावाला यात्रेचं स्वरूप जे आहे ते यायला लागलं आहे. जिथं रात्री संदल झाली तिथंच ही दुकानं सगळी आता चालू होतील. आणि आज आणि उद्या असे 2 दिवस यात्रेतली सगळी दुकानं येतील. यात्रेत आलेली सगळी दुकानं पाहत शेवटी मी अवघड शहावली, अवघड पीर यांच्या दर्ग्यामध्ये आलो. हीच ती दर्गा ज्याच्यामुळे आमच्या गावची यात्रा भरली जाते. मग इथे आम्ही आता नारळ उदबत्ती लावून, मलिदा ठेवून, प्रसाद वगैरे चढवून आम्ही परत शेजारी मारुतीच्या मंदिरात पाया पडायला गेलो. हे बघा, ह्याच मंदिरात समोर संभाजी महाराजांची प्रतिमा आहे, जिथे की रोज बलिदान मास निमित्त संभाजी महाराजांना मानवंदना दिली जाते. मंदिराच्या शेजारी असलेलं चाफ्याचं झाड, या चाफ्याच्या झाडावर एकही पान नाही आहे, पण फुलांनी मात्र लगडलेलं असं हे झाड होतं. आणि हेच आमच्या गावातील विठ्ठल रुक्माईचं मंदिर देखील आहे. बघा यात्रेत लागलेली काही दुकानं घोडीशेवर एवढ्या, आणखीन या बाजूला बी बघू शकता तुम्ही वडापाव, भेळ याची दुकानं आहेत. खरं तर मी यात्रेच्या 3ऱ्या दिवशी संध्याकाळी आलो होतो यात्रा बघायला, कारण यात्रेच्या पहिल्या दिवशी पण संदलच्या 2ऱ्या दिवशी मग फिरायला वगैरे गेलो दिवसभर, बाकीची कामं होती. त्यानंतर संध्याकाळी मग मी हे पाहायला गेलो. आणि हे पाहायला जाताना मग आम्ही सगळे भाऊ मित्र सगळे आम्ही भेटलो, खूप एन्जॉय केला. आणि शाळेत देखील कार्यक्रम होता, तिकडेही गेलो होतो. आणि हा पाहू शकता माझ्या घरासमोरून दिसणारा सनसेट, मी तुम्हाला म्हटलं होतं उद्या नक्की दाखवेल. तर हा माझ्या घरासमोरचा सनसेट असा दिसतो, खूप सुंदर असा नयनरम्य हा क्षण मी रोज पाहत असतो. आणि अशी ही माझ्या आठवणीतली पहिली यात्रा असेल की ज्याच्यामध्ये मी सहभाग घेतला. आणि मी माझ्या गावची पाहिलेली 3री यात्रा होती. आणि ही आम्ही यात्रेतलं खाऊन अशीच आमची काही अवस्था झाली होती. आम्हालाही अशा डुलक्या लागत होत्या. किती सुंदर हे दिसते बघा. संध्याकाळच्या टायमाला मी टिपलेलं हे चित्र आहे. सूर्य मावळतीला आहे आणि समोर हा बसला होता, तर त्याचा मी हा व्हिडिओ घेतला होता. तर अशीच काही आमची अवस्था झाली होती की यात्रेचं खाऊन पिऊन आम्ही मस्तपैकी अशी सुस्ती चढली होती. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि गणेश जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा.